हाय, आज बोलूया अशा शॅम्पूबद्दल ज्याची इंस्टाग्रामवर खूप म्हणजे खूपच हाईप आहे आणि कंटिन्युअसली मला त्याचे रील्स येत होते अँड मी एका चांगल्या शॅम्पूच्या शोधत होते. सो आय थॉट आय शुड ऑर्डर इट अँड लेट सी अँड गिव्ह इट अ रिव्ह्यू ऑल्सो की तो शॅम्पू म्हणजे कसा यूज होतो. युजली ना मला कोणता शॅम्पू सूट नाही होत. मी खूप सारे शॅम्पूज यूज केलेत, हाय एंड पण यूज केलेत, 1500-2000 पर्यंतचे पण शॅम्पू यूज केले आहेत. बट मला ना रिझल्ट नाही आला. माझा या तर माझा हेअरफॉल व्हायचा, या मला डॅन्ड्रफ वगैरेचा खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि माझे केस जर बघणार तर ना वेवी आहे टेक्स्चर, तर ना ते एकदम घाणेरडे असे भुरके होऊन जायचे, अदरवाईज खूपच पातळ होऊन जायचे. म्हणजे मला नाही समजायचं की शॅम्पू मध्ये प्रॉब्लेम आहे की माझ्या हेअर्स मध्ये प्रॉब्लेम आहे. पण जेव्हापासून मी हा शॅम्पू यूज करते आणि ना असे फ्रीझी खूप म्हणजे असे इकडे ना खूप माझे फ्रीझी हेअर्स दिसायचे. बट आता जसं तुम्ही बघत असणार माझ्या केसांमध्ये फ्रीझीनेस तर बिलकुलच नाहीये. कंडिशनर आणि शॅम्पू दोन्ही सुद्धा यूज करते मी आणि ना हेअर्स खूप छान म्हणजे मॅनेजेबल होत आहेत. म्हणजे मी आता माझ्या हेअर्सला इफ यू कॅन सी मी कोम्ब सुद्धा नाही केलंय, बट तरी पण दे आर लुकिंग क्वाईट नाईस. म्हणजे एकदम असे मेसी नाही वाटत आहे. अँड तो शॅम्पू आहे हा प्लेक्सचा हिबिस्कस बॉन्ड रिपेअर शॅम्पू, ऍडव्हान्स शॅम्पू. ठीक आहे, तर ह्याची ना खूप हाईप आहे इंस्टाग्रामवर. ह्याच्यासाठी हाईप आहे की हा तुमचे जे ट्रीटेड हेअर्स असतो ना त्याच्यासाठी, म्हणजे तो तुम्हाला ना प्रॉपर स्ट्रेट हेअर लुक देणार ह्याच्यासाठी. म्हणजे ह्याची हाईप आहे इंस्टाग्रामवर. तर मी सुद्धा ट्राय केलेला की मला ट्रीटेड हेअरसाठी शॅम्पू हवाच होता. माझे ना मी कॅरेटिन मी बोटॉक्स केलेलं माझ्या हेअर्सवरती, तर तो बोटॉक्स काय म्हणजे नीट राहत नव्हता आणि मला हेअरफॉल वगैरे पण होत होता. तर ह्या शॅम्पूची खूपच हाईप होती, तर आय थॉट लेट्स गिव्ह इट अ ट्राय आणि मी ऑर्डर केला. तर मला खूप हेअरफॉल होता, खूप म्हणजे खूप हेअरफॉल होता. इतका होता की ना लिटरली माझं सिंक भरून जायचं, मला इतका हेअरफॉल होता. बट आफ्टर युझिंग दिस शॅम्पू ना माझं हेअरफॉल आहे ना म्हणजे बऱ्यापैकी थांबलाय. आणि ना मी हेअर आहे ना फ्रस्ट्रेशन मध्ये माझे इतके हेअर होते, म्हणजे ऑलमोस्ट वेस्ट लाईन पर्यंत माझे हेअर होते. आणि मी फ्रस्ट्रेशन मध्ये ना माझे एवढे केस कट केलेले, एवढे म्हणजे नेक पर्यंतच ठेवलेले. आणि जेव्हापासून मी हा शॅम्पू यूज करते ही माझी हेअर ग्रोथ आहे. खोटं वाटत असेल तर ही माझी रिकामी बॉटल आहे. अँड म्हणजे 2 बॉटल्स मी ऑलरेडी यूज केल्या आहे आणि कंडिशनरची तर एकच बॉटल चालली आहे तेव्हापासून. तर खूप छान आहे. म्हणजे जर तुम्हाला स्ट्रेट लुक पाहिजे असणार ना तर हा शॅम्पू तुमच्यासाठी नाहीये. बट जर तुम्हाला म्हणजे एक चांगला शॅम्पू हवा आहे ज्याने तुमचा हेअरचा जो नॅचरल टेक्स्चर आहे तो मेंटेन होईल आणि छान लुक येईल, हेअर्स मॅनेजेबल राहतील, जर असा काही शॅम्पू जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा शॅम्पू आहे. तुम्हाला सिरम, हेअर सिरम वगैरे लावायची पण गरज नाही पडणार, फक्त कंडिशनरनेच मग किती छान म्हणजे लुक आलाय. तर मला तर हा शॅम्पू खूप आवडलाय. तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर प्लिक्सच्या वेबसाईटवरती या अदर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शॅम्पू ऑर्डर करू शकता. अँड हा जो ड्रेस सुद्धा मी आज वेअर केलेला आहे ना तो सुद्धा मिशोचा आहे. आणि ह्या ड्रेसची म्हणजे हा ड्रेस माझ्यावर कसा वाटतो आहे मला नक्की सांगा. कॅज्युअल एव्हरीडे वेअर आहे. दुपट्टा सुद्धा ह्याचा खूप छान आहे. जर तुम्हाला हा ड्रेस वगैरे आवडला असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लिंक करू शकता.